गणेशोत्सवाच्या आधीच राज्यातील सगळे धरणं जवळपास भरलेली आहेत. काय साकडा गणरायाला घातले? प्रथम तर मी गणेशोत्सवाच्या या शुभप्रसंगी मी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. या वर्षाचं गणरायाचं आगमन अतिशय सर्वांना शुभदायी ठरलेलं आहे. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जो दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प केलेला आहे, मला वाटतं त्याची सुरुवात या वर्षाच्या पावसामुळे झाली. सर्व धरणं भरलेली आहेत. सर्व भागांमध्ये आनंद उत्सव आहे, समाधान आहे. मला वाटतं ते सरकारचं योग्य दिशेला हे जे पडलेलं पाऊल आहे त्याला आता निसर्गानं सुद्धा आपला आशीर्वाद दिलेला आहे. जरांगे पाटील यांना हायकोर्टानं निर्देश दिल्यानंतर आज त्यांनी ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि त्यांचा मोर्चा अंतरावालीतून निघाला आहे आणि आरक्षणासाठी बलिदान द्यायला देखील मी तयार आहे असं ते म्हटलेत आणि निघाले. असं की मी कालच मान्य जरांगे पाटलांना सरकारच्या वतीने आमच्या जी उपसमिती आहे मंत्रिमंडळाची, मी अध्यक्ष नात्यानं त्यांना विनंती केलेली आहे की त्यांनी या सगळ्या प्रश्नासाठी सुरू केलेलं जे आंदोलन आहे यामध्ये सरकारची भूमिका नेहमी सकारात्मक राहिलेली आहे. यापूर्वी राज्य सरकारनं न्यायमूर्ती शिंदे समितीचे गठन करून त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात कामाला सुरुवात केलेली आहे आणि त्यांची विनंती होती की न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी, तर तीसुद्धा आम्ही कालच्या उपसमितीच्या बैठकीत मुदतवाढ दिलेली आहे. शेवटी मुख्य त्यांची जी मागणी हैदराबाद गॅझेटच्या संदर्भामध्ये, तर तो एवढा गुंतागुंतीचा सगळा प्रकार आहे आणि त्यातून मग पुन्हा अन्याय व्हायला नको कोणावर. मला वाटतं त्याचा अभ्यास करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे साहेब जी समिती काम करते, तर मी त्यांना काल आवाहन केलं की एकदा न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीचा अहवाल एकदा येऊ देत आणि मग सरकारला त्या संदर्भात काही योग्य तो निर्णय करता येईल. स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयसुद्धा या सगळ्या बाबतीमध्ये संवेदनशील आहे आणि म्हणूनच मला वाटतं की आपल्या लक्षात घेतला पाहिजे हा मुद्दा की 14 ते 19 ज्यावेळी माननीय देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते, पहिल्यांदा मराठा आरक्षणाच्या संदर्भात जर कोणी पुढाकार घेतला असेल तो त्यांनी घेतला आणि 16% आरक्षण आपण देऊन, सरकारनं देऊन ते मान्य उच्च न्यायालयामध्ये सुद्धा कसोटीला ते त्या ठिकाणी उतरलं होतं. आता 19 साली जे महाविकास आघाडी सरकार त्या ठिकाणी सत्तेवर आलं, 2.5 वर्षामध्ये साधं मराठीचं भाषांतर इंग्रजीत काढण्याचं सुद्धा यांच्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुचलं नाही. वेळ मिळत नव्हता. सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांचे पैसे थकवले होते. म्हणजे मुळात त्यांना गांभीर्यच नव्हतं. कारण स्वतः त्या महाविकास आघाडीचे नेते शरद पवार नेहमी सांगत होते की मराठा समाज आरक्षण आपण देऊ शकणार नाही. मग ज्यांचा मुळात आरक्षणासंदर्भात पहिल्यापासून विरोध होता आणि उद्धव ठाकरे तर मला वाटतं त्यांना हा मुद्दाच समजला नाही की मला माहीत नाही, किंबहुना त्यांच्या रिमोट कंट्रोलखाली जे काम करत होते त्यांना त्यामुळे त्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही. 16% आरक्षण जे मान्य देवेंद्रजींनी दिलं होतं प्रयत्न करून, तर मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये या महाविकास आघाडीच्या निष्क्रियतेमुळे ते गेलं. नंतर पुन्हा महायुती सरकार राज्यामध्ये आलं. मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला. आपण आता 10% आरक्षण दिलं, ते आज टिकून आहे. आता केंद्र सरकारनं EWSमध्ये 10% दिलं आरक्षण, 12%, 10% आणि आता आपण 10% दिलं, असं 72% आरक्षण आजही राज्यामध्ये आहे. आता याच्यामध्ये विशेष करून आज राज्यामध्ये बहुतांशी विदर्भामध्ये तर स्वर्गीय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या पुढाकारानं बहुतेक विदर्भातल्या लोकांना कुणबी दाखले मिळालेले आहेत. आपल्या पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा बऱ्याच अंशी लोकांना दाखले मिळत आहेत. परंतु हैदराबाद स्टेट असल्यामुळे तिथेसुद्धा आता मधल्या काळामध्ये महायुती सरकारनं घेतलेल्या पुढाकारामुळे अनेक नोंदी मिळत आहेत, त्या लोकांना दाखले मिळत आहेत. पण त्यांचा जो आग्रह आहे त्या संदर्भात, म्हणून याच्यातल्या ज्या कार्यपद्धती निश्चित केल्या पाहिजे, त्या हैदराबाद गॅजेटचा नीट अभ्यास करता आला पाहिजे.
बरं त्यांनीच मागणी केली की न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी यासाठी, ती आपण दिली. त्यामुळे सरकारची भूमिका सकारात्मक आहे. मला वाटतं माझी आजही या निमित्तानं जरांगे पाटलांना विनंती आहे की त्यांनी हे आपलं आंदोलन स्थगित करावं. सरकारच्या भूमिका जर सकारात्मकच आहे आणि ती त्यांची भूमिका आहे, त्यासाठी सरकारनं नेहमीच सकारात्मक विचार केलेला आहे. तर मला वाटतं त्यासाठी त्यांनी जो आता हे सुरू केलेलं जे आंदोलन आहे, शेवटी त्यांचा तो अधिकार आहे. मी काही त्याबद्दल माझा काही आक्षेप काहीच नाही आहे. त्यांच्या आंदोलनालाही माझा कधी विरोध नाही आहे. परंतु आमची भूमिका नेहमी शासनाची सकारात्मक राहिलेली आहे. शिंदे समिती अहवालाचा तुम्ही उल्लेख केला. जरांगे पाटील म्हणताय वर्ष होऊन गेलं, अद्याप कुठलाही अहवाल समोर आला नाही, आणखी किती वाट बघायची आहे? असे त्यांचं जे निवेदन मला परवा प्राप्त झालं 2-3-4 दिवसापूर्वी या आंदोलनाबद्दलचं, त्यातच त्यांनी मागणी केली होती की न्यायमूर्ती शिंदे समितीला 1 वर्ष मुदतवाढ द्या म्हणून. मग त्यांच्या विनंतीप्रमाणे आता मुदतवाढ दिली ना आपण आता. मला वाटतं त्यामुळे त्यांची एक प्रमुख मागणी मान्य केलेली आहे. त्यामुळे त्या आता शिंदे साहेबांच्याबद्दल त्यांना विश्वास आहे. मला आठवतं काही 21 तारखेला स्वतः शिंदे साहेब संभाजीनगरला गेले होते शिष्टमंडळाला भेटण्यासाठी, पण मग काही कारणामुळं शिष्टमंडळाची त्याची भेट झाली नाही. परंतु मला वाटतं की त्यांची विनंतीप्रमाणे त्या समितीला मुदतवाढ दिलेली आहे. मला वाटतं आम्ही न्यायमूर्ती शिंदेने विनंती करू की लवकरात लवकर आपला अहवाल त्यांनी शासनाला सादर करावा. गणेशोत्सव साजरा होतोय. अशात मुंबईवर ताण पडणार आहे. जर जरांगेंचं सगळं लवाजमा घेऊन ते जर मुंबईत पोहोचले तर असे तर लोकभावना आहेत आणि जनतेच्या भावनेचा आदर करणं कामही सरकारचं आहे. आता त्यामध्ये मान्य एका जनहित याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं आता आझाद मैदानामध्ये येण्यापेक्षा मोठं खारघरमध्ये त्यांना जागा देऊ केलेली आहे, तिकडं त्यांनी थांबावं. म्हणजे ज्यामुळं मुंबईतल्या जनजीवनावर त्याचा फार परिणाम होणार नाही. आता शेवटी त्यांनी तो व्यापक विचार करून निर्णय केला पाहिजे अशी त्यांना आमची विनंती आहे. लक्ष्मण आखे म्हणतायत की जरांगेंना मुंबईमध्ये पोहोचू देणार नाही. कुठंतरी दोन्ही नेत्यांकडून जी वक्तव्य केली जात आहेत त्यामुळे सामाजिक तेढ जो आहे तो अधिक निर्माण होते. काय आव्हान दोन्ही नेत्यांना? हे माझा पहिल्यापासून तोच माझी भूमिका राहिलेली आहे. हे विनाकारण जे उत्साहाच्या भरात काही लोक जे निवेदन करतात त्यातून वातावरण अधिक प्रदूषित होण्याचा प्रयत्न होतो. जरांगे पाटलांनी सुद्धा जे काही मधल्या काळात वक्तव्य केले, थेट माननीय देवेंद्रजींच्या मातुरी संदर्भामध्ये जे वक्तव्य केले ते दुर्दैव होतं. त्यांनी खरं ते करायला नको. तर दोन्ही बाजूने जर वक्तव्य टाळली गेली, मला वाटतं हा कडू प्रसंग कधी येणार नाही. परंतु मराठा आता आंदोलनासंदर्भात आता त्याबद्दल जरांगे पाटलांनी शब्द मागे घेतले, त्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली, परंतु ते करायला नको होतं. परंतु ह्या घटनेच्या नंतरही आणि अगोदरही काही मंडळी विनाकारण ज्यांचा मराठा आरक्षणाचा संबंध नाही आहे ते विनाकारण का मुक्त फळवू जातात मला कळत नाही. शेवटी जे आंदोलन करतात त्यांचा तो अधिकार आहे, त्यांना करू द्या ना. तुमची अडचण काय? मला वाटतं त्यांनी त्यांच्या ह्या सगळ्या मुक्त फळाला खरं म्हणजे लगाम घातला पाहिजे, स्वतःला आवरलं पाहिजे. एखाद्या समाजाचं आंदोलन चाललं त्याच्याबद्दल काही वक्तव्य करणं याचं कोणी समर्थन, मी तरी समर्थन करणार नाही. राज्य सरकार शिष्टमंडळाला कधी भेट घेणार? राज्य सरकारच्या माध्यमातून जरांगे पाटलांची भेट घेतली जाणार आहे का? त्यांची चर्चा केली जाणार आहे? ते आता आमची काल मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक झाली. मी काल एक मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आता त्या अजून काही त्यांची त्या शिष्टमंडळाने भेट घ्यावी की शिष्टमंडळाने भेटावं, शिष्टमंडळाला भेटण्याची माझी तयारी आहे असं कुठलंही आमच्याकडे तरी काही अशी माहिती उपलब्ध नाही आहे किंवा तशी विनंती आलेली नाही आहे. पण निश्चितपणे सरकार केव्हाही चर्चा करायला तयार आहे. हे आंदोलन हिंसक झाल्यास जबाबदारी कोणाची? आंदोलनकर्त्याची का सरकारची? असे मराठा समाज आंदोलन त्या भावना जे तीव्र असल्या ते विनाकारण आपण ते हिंसक होईल वगैरे अशा पद्धतीनं अगोदरच काही हायपोथेटिकल म्हणतो आपण तो विचार करण्याचा अर्थ नाही आहे. त्यातून समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न होतो. मराठा समाज आरक्षण नेहमीच 58 मोर्चे राज्यामध्ये निघाले लक्षावधी लोकांचे, कुठं हिंसाचार झाला? मला वाटतं आंदोलन संयमानं झालेलं आहे. ठीक आहे, दुर्दैवानं काही कधी कधी असे वक्तव्य होतात ते व्हायला नको होते, परंतु आंदोलन शांतता मार्गानेच होईल
कुठेही हिंसा होईल असं मला अजिबात वाटत नाही. आंदोलनापेक्षा चर्चा करणं योग्य आहे का? कारण जरांगेंनी पुढं एक पाऊल उचलावं का शिष्टमंडळ चर्चा? आता तो त्यांचा प्रश्न आहे, आमची तयारी आहे. सर, तुम्ही म्हणालात की सरकार सकारात्मक आहे, परंतु जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहे, तर यामागे काय अदृश्य शक्ती आहे का? काय पॉलिटिकल वाटतंय का यामध्ये? नाही, मला त्याची कल्पना नाही आहे. मी शेवटी समाजाच्या भावनेचा आदर करणारा मी माणूस आहे आणि त्यामुळे त्या दृष्टीने मी पाहतो. आता त्याच्या मागे कोणत्या छुप्या शक्ती आहेत, काय आहेत, त्याच्या एकदाबद्दल एकदा विधानसभेत चर्चा होऊन गेलेली आहे. त्यामुळे मला वाटतं त्यात पुन्हा मी बोलण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु हा मुद्दा महत्त्वाचा मी नेहमी मांडत आलेलो आहे की मराठा आरक्षणासंदर्भात राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार आणि महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून राहिलेले उद्धव ठाकरे त्या अद्याप ती चुप्पी साधून का बसली? मराठा आरक्षण संदर्भात त्यांची भूमिका कधीच स्पष्ट नाही आहे. त्यामुळे मला वाटतं त्यांना फक्त सामाजिक तेढ निर्माण करायची राज्यामध्ये ही त्यांची भूमिका दिसते.